स्वागत आहे मित्रांनो आपल्या मनाच्या कथा या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या आयुष्यात आपण जरी कितीही सुखी समाधानी असलो किंवा आपला परिवार कितीही जरी आनंदी दिसत असेल तरी देखील आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात जी आपल्या आयुष्यात आल्यावर आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. म्हणजे काही लोक असे असतात जे आपल्याला आयुष्यात येतात, आनंद देऊन जातात, आणि काही आपल्या घरातीलच जवळचेच लोक असे असतात जे आपल्या आयुष्यात आपल्याबरोबर आपलं आयुष्य नरक होत जातं. त्रास परक्या लोकांकडून होत असेल, बाहेरचे कुणीतरी आपल्याशी चुकीचं वागत असेल, आपल्याला समजून घेत नसेल, तर आपण ते सहन करू शकतो. त्याचा आपल्या मनावर एवढा परिणाम होत नाही. परंतु त्रास जर घरातल्याच लोकांकडून होत असेल, घरच्यांनीच आपल्याला न समजणे, आपल्यावर रागवणं, अपमान करणं, या गोष्टी मनाला खूप लागतात. माणूस आतून खूप तुटून जातो. जर आपल्या घरातल्याच माणसाकडून आपल्याला त्रास होत असेल, आपल्याला अपेक्षित प्रेम, साथ आणि समर्थन मिळत नसेल, तर त्यांच्याशी कसं वागावं, काय करावं, यांच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत काही उपाय शेअर करणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला मदत होईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. पहिला आहे, संवाद साधा आणि शांतपणे निर्णय घ्या. घरातील एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल किंवा त्याचे विचार आपल्या विचाराशी जुळत नसतील, तर अशा वेळी सुरुवातीला थोडं शांत राहायला हवं. लगेचच प्रतिक्रिया देऊ नये. आपण जर लगेचच प्रतिक्रिया दिली तर ती प्रतिक्रिया रागाने, तणावाने भरलेली असते. त्यामुळे समोरच्याला राग येतो, आपल्यामध्ये दुरावा निर्माण होतो आणि नाती देखील कमकुवत होत जाते. त्यामुळे आधी समोरच्या व्यक्तीचा आपल्या विचाराशी का सहमत नाही, यामागे त्याचं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न करा. कदाचित त्याची काहीतरी वेगळी मजबुरी असू शकते, त्यामुळे त्याचे म्हणणे तुमच्या म्हणण्याशी जुळत नसते. संवाद साधल्याने किंवा बोलण्याने अनेक गैरसमज दूर होतात आणि शांतपणेच कुठल्याही गोष्टीवर निर्णय घेता येतो. बोलण्यामध्ये जर वाद जास्त वाढत असेल तर थोडा वेळ शांत राहा. तुमच्या मनातील राग शांत होऊ द्या. तो अतितटीचा क्षण जाऊ द्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि पुन्हा नंतर तुम्ही त्या गोष्टीवर काहीतरी सोल्युशन काढू शकता. दुसरं आहे, घरातल्या लोकांना वेळ द्या आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घ्या. कधीकधी आपल्याला असं वाटतं, समोरचा व्यक्ती नेहमी आपल्यावरच का रागावतो किंवा त्याचं वागणं असं कठोर का आहे. त्याच्यासाठी तुम्ही समोरच्या व्यक्तीचा तिरस्कार करण्याऐवजी किंवा त्याला चुकीचं समजण्याऐवजी त्याचा दृष्टिकोन काय आहे, त्यामुळे तो आपल्याशी असं का वागतो हे समजून घ्या. समोरच्या व्यक्तीला वेळ द्या, त्याची बाजू देखील ऐकून घ्या, समजून घ्या. कदाचित समोरचा व्यक्ती आपल्याशी असा वागतो यामागे तो आपली जास्त काळजी घेतो किंवा आपल्या प्रती त्याच्या मनात चिंता असते, त्यामुळे तो आपल्याला प्रत्येक गोष्टीवर रागवत असतो, असं देखील असू शकतं. किंवा समोरचा व्यक्ती तसंच वातावरणात वाढलेला असतो, त्याच्या मनावर तसे संस्कार लहानपणापासून झालेले असतात, त्यामुळे त्याचा स्वभाव तसा झालेला असतो. त्याला शांतपणे बदलण्याचा प्रयत्न करा. समोरच्या व्यक्तीला स्वतःमध्ये बदल करायला थोडा वेळ लागेल आणि तुमच्या समस्या निश्चितच सुटतील. तिसरं आहे, नवरा बायकोमध्ये मतभेद असतील तर नवरा बायकोमध्ये जर मतभेद असतील, त्याचाच एकमेकाशी पटत नसेल किंवा एकमेकांपासून त्रास होत असेल, तर अशा वेळी शांतपणे बोलून तुमच्या मधले मतभेद दूर करा. तरी देखील ताळमेळ बसत नसेल तर तुम्ही एकमेकांपासून कायमचे वेगळे राहून आनंदी जगू शकता. ते देखील जर तुम्हाला शक्य नसेल, तर नवरा असेल आणि त्याला बायकोकडून त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला इग्नोर करायला शिका, सोडून द्यायला शिका. त्याच्या काही गोष्टी मनावर घेऊ नका. ज्या गोष्टीमुळे समोरच्याच आणि आपलं बिनसत असेल त्या गोष्टी त्या व्यक्तीला चुकूनही सांगू नका. काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर त्या स्वतः पुरतेच राहू द्या. म्हणजे एक नॉर्मल आणि साधं आयुष्य जगा. यामुळे कदाचित तुमच्यामध्ये होणारे मतभेद कमी होत जातील
यासाठी एका जणाला समजूतदारपणा घ्यावा लागतो. तो मोठा आणि मी लहान असं म्हणावं लागतं आणि पुढे चालावं लागतं. तेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा वागण्याचा त्रास होणार नाही. चौथा आहे, घरात सुखी राहायचे असेल तर सर्वांचे आधी स्वभाव ओळखूनच त्यांच्याशी तसे वागावे आणि त्रास देणाऱ्या लोकांना मोठेपणा द्यावे. फक्त वरचेवर गोड बोलून बाकी कोणत्याही महत्त्वपूर्ण जबाबदारी देऊ नये. पाचवा आहे, ज्या व्यक्तीकडून आपल्याला त्रास होत असेल ती व्यक्ती घरातच नाही असे समजून वागावे. फक्त जरुरीपुरतंच तिच्याशी व्यवहार करावा. आपण रिकामे जरी असलो तरी देखील दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत मन गुंतवणूक विरंगुळा करावा, परंतु त्या व्यक्तीशी जास्त संपर्क ठेवू नये. काही गोष्टी आपल्याला आयुष्यात अशा असतात ज्याचा आपल्या मनापासून तिरस्कार वाटतो, परंतु त्यांना आपण सोडू शकत नाही. नाईलाजाने त्यांच्यासोबत आपल्याला राहावंच लागतं. अशा वेळेस आपण थोडंसं शहाणपण दाखवावं. सहावं आहे, कोणाच्याही सांगण्यावरून मनात गैरसमज करू नका. स्वतःच्या कानाने ऐकल्यावर आणि डोळ्यांनी पाहिल्यावरच कुठल्याही गोष्टीविषयी गैरसमज करावा. काही वेळा आपले लोक आपल्याला चांगलं शिकवण्याचा व सांगण्याचा प्रयत्न करतात आणि बाहेरचे आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेला आपल्याला घरची वाईट आणि बाहेरचे लोक चांगली वाटायला लागतात. त्यावेळेस एकच विचार करावा, समोरच्याचे लोक आपल्याविषयी किंवा आपलं वाईट व्हावं असा विचार कधीच करू शकत नाही. फक्त काही गैरसमज असतात. यामुळे आपल्याला असे वाटते की आपले लोक आपल्याला त्रास देतात. शांतपणे या गोष्टीवर विचार करावा. 7 आहे, आपल्या घरातील आपण खूप केलं पण तरी देखील ते विसरून गेलेत आणि आपल्यावर वाईट वेळ आली तेव्हा आपल्या सोबतीला नाहीत असे आपल्याला ज्यावेळेस वाटते त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे झालं ते आपण बदलू शकत नाही. आपण त्यांच्यावर अति विश्वास ठेवला पण त्यांनी आपला विश्वासघात केला. आता दुःखी होण्यापेक्षा त्यांनी तुम्हाला खूप मोठा धडा शिकवला की यापुढे तुम्ही त्यांच्याशी कसं वागावं किंवा त्यांनी तुम्हाला माणसं ओळखायला शिकवली. त्यांचे आभार माना. पुढचं आयुष्य आलेल्या अनुभवावरून जगा. 8वं आहे, आपल्यावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होऊ द्यावं किंवा नाही, किती प्रमाणात होऊ द्यावा किंवा अजिबात होऊ देऊ नये हे शिकून घ्या. कारण अशी निगेटिव्ह लोक आयुष्यभर तुमच्या संपर्कात येत राहणार. कोणाकोणाला तुम्ही तोंड देणार? त्यापेक्षा मी कोणाचाच नातेवाईक नाही, मी कोणाचा मित्रही नाही, शत्रूही नाही, जवळचाच नाही आणि दूरचाही नाही, माझा कोणाशी संपर्क नाही, संबंध नाही असे मनाला समजावून घ्या. ही माझी सर्व नाती फक्त बाह्य आहेत असा विचार जेव्हा तुम्ही मनातून कराल त्यावेळेस या लोकांपासून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. 9 आहे, आपलेच लोक आपल्याला कपटी म्हणतात आणि तशीच वागणूक पण देत असतील आणि त्यामुळे आपल्याला खूप त्रास होत असेल तर अशा वेळेस अशा लोकांकडे दुर्लक्ष करा आणि समाजात आपलं असं नाव कमवा की जे बघून त्यांना त्रास झाला पाहिजे. कारण तुम्ही करून किती प्रतिक्रिया करणार? अशा व्यक्तींना त्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाकडे लक्ष द्या आणि आपले कर्तव्य करून दाखवा की त्या व्यक्तींना देखील त्यांच्या वागणुकीबद्दल पश्चाताप झाला पाहिजे. 10 आहे, घरातलं वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडून जेवढे प्रयत्न होत असतील की घरातल्या लोकांकडून आपल्याला त्रास होतोय तो त्रास कमी व्हावा यासाठी आणि घरातले वातावरण शांत राहण्यासाठी आपल्याला अशा लोकांपासून दूर जावे लागले तरी जावे. कारण जर त्यांच्याजवळ राहिल्याने नकारात्मकता निर्माण होत असेल त्यापेक्षा दूर जाऊन तुम्ही देखील शांततेत आयुष्य जगा आणि मी देखील माझे आयुष्य शांततेत जगतो असे म्हणून त्यांच्यापासून दूर जा. आपल्याला आपल्या कर्मावर आणि नशिबावर विश्वास ठेवा. जरी तुमच्याजवळ आज काही नसेल तरी देखील तुमच्या नशिबात जे असेल ते तुम्हाला लवकरच मिळेल आणि तुमचे कर्म चांगले असतील तर तुमचे नेहमी भलं होईल. म्हणूनच फक्त प्रॉपर्टी किंवा हक्कासाठी आपल्याच माणसांना एकमेकाचे दुश्मन होऊन देऊ नका किंवा एकमेकाच्या रक्ताने तुमचे हात भरू नका. हे बघा, तुम्ही जर समजूतदार असाल
तर कोणतीही परिस्थितीमधून तुम्ही निश्चितच मार्ग काढाल. पण फक्त नेहमी अटीतटी करणे किंवा मीपणा मिरवणे यामध्ये काहीच निष्पन्न होत नाहीत. काहीच फरक पडत नाही. आपण कोणाचे 2 शब्द ऐकून घेतले तर आपल्याला आपली नाती वाचवण्याचे असतील तर समोरच्याकडून अपेक्षा करू नका. तुमच्याकडून जेवढं होईल तेवढंच तुम्ही नाती वाचवण्याचा प्रयत्न करा. आशा आहे की तुम्हाला माझे हे काही प्रेरणादायी विचार नक्कीच आवडले असतील. त्यामुळे तुमच्या आयुष्यात थोडाफार सकारात्मक बदल होणार असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. इतरांसोबत पण हा व्हिडिओ शेअर करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर घरातल्या लोकांकडून आपल्याला त्रास होत असेल तर यावर तुमचे मत काय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.